महाराष्ट्रातील तमाम सेविका भगिनींना कैलास तिडकेचा नमस्कार. भगिनींनो, तुम्ही जाणताच नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या वतीने खात्यांतर्गत मुख्य सेविका या पदांची जाहिरात आलेली आहे. एकूण 272 पदे आहेत आणि यासोबतच तुमच्या परीक्षेचा निकाल लागेपर्यंत जेवढ्या मुख्य सेविकांची पदे रिक्त होणार आहेत ती पदे या जाहिरातीमध्ये ऍड केली जाणार आहेत. म्हणजे जवळपास ही जाहिरात 300 ते 325 पदांची असणार आहे. न भूतो न भविष्यती अशी ही जाहिरात आहे. सर्वात मोठी ही जाहिरात आहे. या जाहिरातीतलं एक पद तुम्हाला मिळणारच आहे याचा मला विश्वास आहे आणि तुम्हाला आत्मविश्वास आहे. बरोबर आहे ना? मग आता या परीक्षेची तयारी करण्यासाठी कुठल्या पुस्तकांची गरज आहे सर, याची विचारणा सेविका भगिनी करत आहेत. तर त्या संदर्भाने आजचा हा व्हिडिओ आहे. ओके, मग कुठले कुठले विषय आहेत बघा. यामध्ये पहिला विषय आहे मराठी, त्याच्यानंतर आहे इंग्रजी, त्याच्यानंतर नेक्स्ट विषय आहे सामान्य ज्ञान व गणित बुद्धिमत्ता आणि ज्यावर तुमचा निकाल अवलंबून आहे तो म्हणजे महिला व बाल विकास विभागाचे कायदे व योजना हा तांत्रिक घटक. कायदे व योजना हा तांत्रिक घटक. मराठीचे एकूण प्रश्न आहेत 20, इंग्रजीचे एकूण प्रश्न आहेत 10, सामान्य ज्ञान व गणित बुद्धिमत्तेचे एकूण प्रश्न आहेत 40, महिला व बाल विकास विभाग तांत्रिक घटकचे प्रश्न आहेत 30. प्रत्येक प्रश्नाला आहेत 2 गुण. इथे आहे 40, इथे आहे 20, इथे आहे 80, इथे आहेत 60. टोटल गुण आहेत 200. टोटल प्रश्न आहेत 100. किती वेळात हा पेपर सोडवायचा आहे? तर एकूण 1.5 तासामध्ये हा पेपर सोडवायचा आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आहेत, ऑप्शन्स असणार आहेत 4. त्याच्यातलं बरोबर तुम्हाला सोडवायचं आहे. मग या परीक्षेसाठी कुठली पुस्तकं वापरावीत? बघा, तुमच्याकडे वेळ लिमिटेड आहे, आपटपासून वापरून बसायचा नाही. मग ऑथेंटिक पुस्तकं वापरायची. कुठली आहेत? मराठीसाठी पुस्तक वापरायचं आहे मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक तुम्ही वापरायचं आहे. मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वापरायचं मराठीसाठी. इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही वापरायचं आहे. या दोन्हींची प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजे हे अभ्यासासाठी प्रश्नासाठी वापरायचं आहे झिरो एरर मराठीचं पण घ्यायचंय आणि झिरो एरर इंग्रजीचं पण घ्यायचं. त्या दुकानदाराला सांगायचं की बाबा ही पुस्तकं मला दे. त्याच्यानंतर नेक्स्ट सामान्य ज्ञान, मग यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान याचा समावेश असतो. चालू घडामोडी. मग आता हे डिटेल तुम्हाला विचारलं जात नाही. राज्यघटना, त्याच्यानंतर अर्थशास्त्र हे सर्व यामध्ये असतं. म्हणून इथे तुम्हाला घ्यायचा आहे तात्याचा ठोकळा. ठोकळा म्हटलं की काय आठवतात आपल्याला? आपले हे आठवतात, तर ते नाहीत ते. पण तात्याचा ठोकळा म्हणजे ते एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये या विषयांचा संक्षिप्तपणे समावेश केलेला आहे. तेच सफिशियंट आहे, बाकी पुस्तकं वाचत बसू नका. चालू घडामोडीसाठी सिम्प्लिफाईडचं पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे. आता या इंग्रजीच्या संदर्भात अजून एक सांगायचं तुम्हाला. इंग्रजीमध्ये ते व्होकॅब्युलरीवर त्यांचा जास्त भर आहे. मग आता यामध्ये व्होकॅब्युलरीसाठी तुम्हाला वापरायचं बघा PSI सवे सरांचं व्होकॅब्युलरी संजीवनी. PSI सवे सरांचं व्होकॅब्युलरी संजीवनी हे पुस्तक तुम्ही वापरायचं आहे. तर दुकानदाराला हे सुद्धा पुस्तक इंग्रजीसाठी घ्यायला सांगा, कारण सध्याचा ट्रेंड असा आहे की जास्तीत जास्त प्रश्न व्होकॅब्युलरीवर विचारले जातात. मग त्याच्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, सिनोनिम, अँटोनिम्स वगैरे असेल, इडियम्स अँड फ्रेजेस असेल, तर ते पुस्तक तुम्ही घ्या. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट गणित बुद्धिमत्तेसाठी वापरायचं आहे सचिन ढवळे सरांचं पुस्तक तुम्ही गणित बुद्धिमत्तेसाठी वापरा. महिला व बाल विकास विभाग हा जो तांत्रिक घटक आहे, तर या तांत्रिक घटकासाठी महिला व बाल विकास विभाग कायदे व योजना हे प्राध्यापक कल्पना जाधव यांचं पुस्तक तुम्ही वापरा. मागे सरसेवा भरतीमध्ये या पुस्तकातले बरेचसे प्रश्न आलेले आहेत. मग हे पुस्तक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 93 73 19 58 24 या क्रमांकावर संपर्क साधा आणि हे पुस्तक मागवून घ्या.
बघा विद्यार्थिनींनो की ह्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एवढं मटेरियल परफेक्ट आहे, एवढी पुस्तकं परफेक्ट आहेत. आता अभ्यास करत असताना कुठल्या विषयांचा अभ्यास पहिल्यांदा करायचा तर बघा आता सुरुवात करा महिला व बाल विकास विभाग आणि गणित बुद्धिमत्ता हे दोन घटक सायमल्टेनियसली करा. म्हणजे अर्धा वेळ याला द्या, अर्धा वेळ याला द्या. त्याच्यानंतर मग मराठी इंग्रजी कंप्लीट करा आणि सगळ्यात शेवटी सामान्य ज्ञान करा. कारण बरेच जण हेच वाचत बसतात इतिहास भूगोल, याचं वेटेज कमी आहे ते करू नका. ज्याला वेटेज जास्त आहे ते घटक पहिल्यांदा कंप्लीट करा. ठीक आहे, ओके. ही पुस्तकं घ्या. या परीक्षेच्या संदर्भात आपण अभ्यास कसा करायचा, कुठली पुस्तकं वापरायची, परीक्षा पद्धती कशी असेल, ओके, कुठल्या प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातील या संदर्भाने मोफत व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत आणि ते लक्ष चॅम्पियन्स अकॅडमी या ऍपवर अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर हे ऍप डाउनलोड करा आणि या संदर्भाने ते व्हिडिओ पहा. या परीक्षेचं मार्गदर्शन मी युट्यूबवर सुद्धा करतोय, या ऍपवर सुद्धा करतोय. परीक्षेची परिपूर्ण तयारी तुमची करून घेतली जाईल. अभ्यास करण्याची वृत्ती मात्र तुमची असायला हवी. बघा आता आपल्याला असं वाटतं की सर माझ्यानं आता होईल का, तर निश्चितच तुमच्याने होईल. म्हणजे एकदा करून बघू या एका वाक्याने कितीतरी स्वप्न पूर्ण झालेली आहेत आणि ही तुमच्या आयुष्यातली सुवर्ण संधी आहे. ओके, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. नाराज होऊ नका. आता यश मिळवायचं आहे. हौसलों की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख, हार जा सब कुछ लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रख. आणि तुम्ही जिंकणारच आहात कारण आपण सोबत मिळून या परीक्षेचा प्रवास करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन हॅव अ ग्रेट डे.